राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंडळाच्या वतीने आज या सरकारच्या कार्यक्रमाला उपस्थित राज्य सरकार मोठी आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बाबाजीराव जाधव, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सतुजी कदम, संदीपजी राजपुरे, महिला जिल्हा अध्यक्ष साधनाताई बोत्रे, रमाताई दिवसे, युवकचे अध्यक्ष आमचे आमरे साहेब, त्या ठिकाणी आमचे अजय शेठ बिरवटकर, भाईसाहेब बोत्रे, व्यासपीठावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि तालुक्यातून आदरणीय साहेबांचं सत्कार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पत्रकार बंधू, 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये आदरणीय साहेब या ठिकाणी राष्ट्रवादीचे एकमेव खासदार म्हणून निवडून आले. आपल्या सर्वांची इच्छा होती की आदरणीय साहेब तालुक्यामध्ये आले पाहिजे, त्यांचा सत्कार झाला पाहिजे. पण साहेब केवळ खासदार नसून प्रदेश अध्यक्ष आहेत आणि जबाबदाऱ्या त्यांच्यावरती आहेत आणि त्यांच्या पूर्ण व्यस्त कार्यक्रमामध्ये त्यांनी मंडळासाठी या ठिकाणी वेळ दिली. त्याबद्दल आदरणीय साहेबांचा मी मनापासून आभार मानतो. कारण आता त्यांचं सरकार फक्त खासदार म्हणून नाही तर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस समितीचे केंद्रीय समितीचे ते अध्यक्ष झाले. त्याबद्दल देखील मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि सत्कार करतो. खऱ्या अर्थाने बोलायचं झालं तर साहेब जेव्हा येणार असतात तर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा, एक वेगळा आनंद या ठिकाणी असते. कारण साहेबांचं मार्गदर्शन झाल्याच्या नंतर थोडीशी वळवळलेली या ठिकाणी संघटना ही खऱ्या अर्थाने जिवंत होते. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अनेक वर्ष आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं, अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या स्ट्रगल केलं. आपल्याकडे आमदार, खासदार किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद नसताना सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना या ठिकाणी आबाधित ठेवण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं. थोडीशी काय पद्धतीची खंत असते मला, येणाऱ्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी आदरणीय साहेबांचा जो आदेश असेल त्या आदेशा बरोबर त्या ठिकाणी आपण काम करणार. परंतु कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीवरती आपण अडकून न जाता स्वतः फोटो असतील किंवा प्रोटोकॉलचे वाद असतील हे बाजूला ठेवून जर एकत्र पद्धतीत आपण संघटना मजबूत केली तर पुन्हा एकदा आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली एक चांगली संघटना उभी झालेली या मध्ये दिसेल. तालुका अध्यक्ष मी असलो तरी मी सुद्धा माणूस काय छोटा माझ्याकडे होऊ शकतात. फक्त एकदा पाऊल मागं घेऊन त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करून पुन्हा एकदा कामाला लागणारा कार्यकर्ता आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, हमसे कोण बड़ा है हे विचार करण्यापेक्षा हमारे साथ कोण खरा है हा जर विचार केला तर 100% आपण निवडणुका त्या जिंकल्याशिवाय राहणार नाही. एक वेगळा पॅटर्न काही दिवसापासून बघायला मिळतो. मी जिंकलो म्हणजे माझ्या बरोबर, तुम्ही जिंकला तरी माझ्या बरोबर. काय अर्थाने सुनील तटकरे साहेब आजपर्यंत कुणाला लक्षातच आलेलं नाहीये. सुनील तटकरे हा व्यक्ती फक्त संबंधासाठी पूर्ण जीवन करण्यात जाईल. कारण एक शांत संयमी आणि शांत संयमी हा दर्या असतो, उठाला पाण्यालाच खराबी असते. त्याच्यामुळे एक शांत आणि संयमी नेतृत्वाखाली आपण काम करतोय. तुम्ही कधी अभ्यास केला असेल नाही केला असेल मला माहिती नाही, पण माझा वाटताही अभ्यास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यामध्ये ज्यांनी ज्यांनी साहेबांची साथ सोडली त्यांची आज परिस्थिती काय ते आपल्या सर्वांना बघायला. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण काम करत असताना एक उमदा नेतृत्व आपल्याला उद्याच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे तेव्हा कार्यकर्त्यांनी एक ताकदीने एक जोमाने जर संघटन उभा केला तर आपल्या युतीच्या माध्यमातून जर गेलो तर त्या ठिकाणी जे आपल्या विचाराचे त्या ठिकाणी उमेदवार असतील ते 100% या ठिकाणी निवडून येतील आणि याच्यासाठीच आपण त्या ठिकाणी काम करायला पाहिजे. मंडणगड तालुक्यातून साहेब एक गोष्टीची खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनेक महिन्यापासून आहे. केवळ सरकारला काम करत असताना सुद्धा मंडणगडमध्ये लोकसभेला आम्ही मागवले. त्या ठिकाणी मतमोजणीला साहेब मी होतो, पण तुमच्या समोर येऊन मला शुभेच्छा देण्याची देखील धाड नव्हती, माझी ताकद नव्हती. मी त्या ठिकाणी निवडून आलो कारण एक चांगलं काम गेले अनेक वर्ष सर्व समाजाच्या हिताचं काम मोठ्या माध्यमातून झालं. मग कुठलाही समाज असू दे, अल्पसंख्याक असेल किंवा आदिवासी समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं. सगळ्या समाजाला त्या ठिकाणी मान सन्मान देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने यावेळी मला आशा होती की महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण समोर उमेदवार निवडून
माणूस वाटत नव्हतं. साहेबांना देखील खात्री मी दिली, काही झालं तरी मंडळमध्ये मायनस राहणार. पण मतमोजणीच्या वेळी त्या ठिकाणी काय गोष्टी समोर आल्या. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेवढे बूथ होते ते समाधानकारक होते, याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा मतदान झाला. चुकीच्या पद्धती त्या ठिकाणी नेगेटिव्ह सेट करण्यात आला. चुकीच्या प्रचाराला मला अल्पसंख्याक समाज त्या ठिकाणी बळी दिला. हा त्या ठिकाणी समजात आलाय. निवडणुकीच्या नंतर सुद्धा अल्पसंख्याक समाजासाठी साधारण 1.5 कोटी रुपये योजना आजपर्यंत आहे. वाड्या भरतीसाठी कुणाच्याच माध्यमातून निधी आला नाही. आजही त्या ठिकाणी 1 कोटीचा निधी आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर केला. मधला काळ जो कोरोनाचा काळ होता, जो समाज रोज कमवून रोज खाणारा समाज होता, घरामध्ये बसून उपाशी मराठी वेळ होती, तेव्हा पावती अनुदान योजनेच्या माध्यमातून आदरणीय साहेबांच्या मुळे त्या ठिकाणी किमान 22 लाख रुपये या मंडळ त्या आदिवासी समाजासाठी आले. असे अनेक कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. त्याच्यामुळे काही गोष्टींची वेदना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील होत आहे, ते चाललंय त्याच्याबद्दल. पण साहेबांनी नेहमी सांगितलंय, शांत आणि संयमी राहिलं पाहिजे. आपण राजकारणात काम करत असतो, ते डोक्यावरती बरोबर तोंडामध्ये सगळं ठेवूनच काम करायला पाहिजे, तरच आपण यशस्वी होऊ. आणि त्याच पद्धतीने माझे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काम करतात. येणाऱ्या काळामध्ये आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण याच्यापुढे एकत्र संघटना म्हणून आज आमचे नामदेव या ठिकाणी आले. मागच्या वेळी काय झालं, बांधलं. आता पुन्हा एकदा संघटना बांधली. काल परवा आपली भेट झालेलीच आहे. जे आपल्याला अपेक्षित काय आपण 100% होईल. अशोकराव पेपर काय असेल, आपल्याला सगळ्यांना एकत्र घ्यायचं आहे. वैयक्तिक वाद बाजूला ठेवायची, आपली संघटना कशी मजबूत होईल. आपण या ठिकाणी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पहिल्या क्रमांकाचा आदरणीय तत्काळ साहेबांच्या नेतृत्वाखाली कसं होईल, याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. आणि मला आशा आहे आपण सर्वजण एकत्र पद्धतीने याच्या पुढे काम कराल. जे काही पलीकडे आहेत राजकीय थोडंसं होताफळ झाल्याच्या नंतर वेगवेगळे वाद होते, त्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी सगळं बघितलंय. दोन्ही निवडणुका झालेल्या आहेत. दोन्ही निवडणुकांमध्ये महायुतीला चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे. त्याच्यामुळे आता सगळेजण संपर्कात आहेत. आपण सगळ्यांना एकत्र घेऊ आणि पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीची नांदेवा त्या ठिकाणी चांगली संघटना आपण बांधू एवढा विश्वास व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आला. विशेष मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय साहेबांचे मनापासून आभार मानतो. एवढा व्यस्त कार्यक्रम